सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिंदेपळसे शेतमळी भागात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या पथकाने पिंजऱ्यात कैद करण्यात यश मिळवले। पळसे गट नंबर 595 येथील शेतकरी विनोद बबनराव जाधव यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी पहाटे 6 वाजता सुमारे 3 ते 4 वर्षांचा बिबट्या जेरबंद झाल्याचं निदर्शनास आले। आठवड्यांपासून या भागात बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या दरम्यान परिसरातील काही जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा देखील बिबट्याने फडशा पाडला होता। शिंदेपळसे मळे परिसरात बिबट्याचे वावराचे ठसे वारंवार दिसत असल्याने नागरिकांत प्रचंड दहशत पसरली होती। गावकऱ्यांनी वारंवार वन विभागाकडे तक्रारी नोंदविल्यानंतर अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अनिल अहिरराव यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून पिंजरा लावला होता। पिंजऱ्यातून बिबट्याच्या डरकाळ्यांचे आवाज ऐकू येऊ लागले। लगेचच गावकरी धाव घेत घटनास्थळी पोहोचले आणि बिबट्या अखेर सापळ्यात अडकला। पिंजऱ्यात पकडलेल्या बिबट्याला परिक्षेत्राधिकारी सुमित निर्मळ, अनिल अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, अशोक खानझोडे, सोमनाथ निंबेकर यांनी पिंजरा म्हसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात सुरक्षितपणे दाखल करण्यात आले आहे। दरम्यान गेल्या वर्षभरात शिंदे आणि पळसे पंचक्रोशीत अनेक जनावरे ठार झाली। वारंवार शेतकरी, नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत होते। त्यामुळे या भागात कायमस्वरूपी पिंजरे वाढविणे, रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे आणि जनजागृती मोहीम राबविणे अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे। शिंदे व पळसेगाव येथील नागरिकांनी सांगितले की बिबट्याचा बंदोबस्त झाल्याने गावात आता थोडा दिलासा मिळाला असला तरी ही समस्या कायमची सुटली नाहीये। परिसर बागायती असल्याने बिबट्यांचे वास्तव्य वारंवार दिसते, म्हणून अतिरिक्त पिंजरे आणि रात्रग्रस्त अत्यावश्यक आहे। विभागाने नागरिकांना आवाहन केलंय की बिबट्या पकडला असला तरी अजून इतर बिबट्यांचा वावर असू शकतो, त्यामुळे रात्री उशिरा बाहेर न पडणे, एकटे फिरू नये व जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।